हाय फ्रेंड, बघा तुमच्या भाऊजी आज माझ्यासाठी स्पेशल बटाटे वडे बनवणार आहेत. बघा बटाटे उकडून घेतले, अद्रक खिसली, लसूण खिसलाय, हिरवी मिरची कापून घेतली आणि त्यामध्ये भाजीमध्ये लिंबू टाकणार आहेत. 2 लिंब टाकणार आहे मी. हो, त्याच्यानंतर साखर बी टाकणार आहे आणि मग मस्त वडे बनवून आजीसाठी स्पेशल बनवायचे. आता रस काढतो मी लिंबाचा. मला आवडते बटाटे, मला बटाटे लय आवडते. कोथिंबीर साफ करून घेते. तू नाहीच पाडत होतीस, तू खाऊन तर बघशील तर याद करशील. हे बघा आता मी बटाटे उकडलेले आहे ना, ही बटाटे फोडतो, गरम गरम आहेत ना, ही चुरगळून घेतो. हो, त्याच्यानंतर मग हे समजा मसाले टाकतो. हे बघा, हे लसूण, हे अद्रक, हे मिरची, ही कोथिंबीर आणि हे शेंदा नमक आणि हे आपलं लिंबाचा रस, हे टाकून समजे कालवून वडे बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर मग तेल गरम करीन आणि मग वडे तळीन. आता हे टाकतो शिकणे आधी द्या. हे बघा, हे लिंबू टाकलं. आता बघा, ही अद्रक, मिरची पप्पा, मिरची, हे अद्रकचं पेस्ट आणि लसूणचा पेस्ट नाही म्हणजे असं बारीक बारीक कापून हा. घ्यायचं, ते चांगलं किसून लागतं. घेतलेलं मी. आणि ही कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्त टाकायची म्हणजे भारी जास्त टाकलं. लागतं. आणि हे बघा, हे शेंदा मीठ टेस्ट अनुसार. आता एक काढून घ्यायचे समजा. साखरेचं झाकून ठेवलं ना. साखर पण घ्या. हे बघा, 2 चमच खण साखर हे टाकून काढून घ्यायचं. मस्त गोड तिखट आंबट भाजी लागते याची मस्त पैकी, जसं आपण चाट खातो ना तशीच. पप्पाण्याच्या आधी पण केलं तर आम्ही खाल्ले नव्हते. त्याच्या अगोदर बनले होते. आता हे माझ्या हाताने भरून अजून टेस्ट करायचं. फोडून घ्यायचे, हे गाठी राहिल्या नाही पाहिजे जास्त. हे आता मी समजा मिक्स करून झालं. आता याचे वडे बनवून इथं ठेवून देतो लाईनीशीर. हे बघा मम्मी पण आता आली आहे बाहेर आतून. बघा मी आता कांदा भजे बनवणार आहे. कांदे घेऊन आले कापायसाठी. आज मस्त वडा कांदा भजी. आज सकाळचा प्रोग्राम आहे ना, म्हणून एवढं तेलकट खाणार आहे. संध्याकाळी जास्त तेलकट नाहीत खात आम्ही. दिवसभर तेलकट किती खाल्लं तर समजा जिरून जातं हिंडण्या फिरण्यात. संध्याकाळी तेलकट खाऊन झोपायचं म्हणलं मग चरबी वाढती. बारकाले करायचे जराशे गोळे. बरं 2 आले बस झाले. 2 आले, पण ते तळीले बेसन पीठ ते लावले अजून मोठाले होते ना. थोडे बारकालेच करायचे होते ना. तर थोडे टेस्ट करून बघ. मस्त मस्त खट्टा मिठा तिखट मस्त झाले, एकदम छान गोड आंबट गोड. काय करती पप्पा बेसन घेऊन येते आतून. याला जरा हिसाळायचं होतं ना बटाटे उकडील्याला. त्याला काय होतंय, पाण्याचा टोप भरून आणायचा. एक सावण घेऊन येत्यात बसत येत, नाहीतर मग कशात पाणी घेऊन या. कळशी बिळशी घासलेली झाली, कळशी आणा नाही तर याला पाणी आताच नाही टाकायचं.
अहो जेव्हा तुम्हाला तळायचं तेव्हा टाका, पण आता घेऊन तर या ना, त्यावर मग कांदा कापून होतोय. मला एक कांद्यात या भाज्यात पाणी नाही टाकावं लागत, एक बेसन पीठ टाकायचं, मीठ टाकायचं, मग त्या मिठाचं पाणी सुटत आणि मग कालून घ्यायचं. म्हणून पहिलं कांदा कापून घेते ह्यो. हे बघा असा कांदा कापून घेतला. आता त्याच्यामध्ये जराशी मीठ टाकते, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. हळद टाकते. आता याला का पाणी सुटत, म्हणजे मग मीठ टाकल्यावर कांद्याला पाणी सुटत. तर बेसन टाकून घेते आणि झाकून ठेवते. आज चुलीवरचे भजे खायचे. थोडं असं कालून घेऊन मग झाकून ठेवते. याला साईडला ठेवून देते आणि चूल पेटून घेते. माती लावायची. याला कडेला माती लावी ना. आवाज येत नाही त्या ह्याच्यामध्ये. मला भांडल्यावानी बोलावं लागत आहे मोठ्या आम्ही मोठ्या. तुला म्हणलं थोडं मोठ्याने बोलू जा. चुलीवर भांडे काळे होते, माती नाही लावलं की. माझा हात बी दुखतो. आता कढई धुतली, आतून वली झाली असं तर परत माती लागली तिला. धुवायची तुम्हाला कपड्याने पुसून काढा म्हणलं, तुम्ही धुवून काढली. इकडे धुतली ना सीता, इथे कधी पालती घालायची मग चांगली राहते. अहो पालतीच घातली होती. तिथं लाकडावर होती. आता ते राखेल टाकून ये तुझं तिथं. थोडस टाका, एकदम थोडस. ये इकडं. मी टाकतो. त्याच्यात ते हे पेट्रोल हवेमध्ये उडत आहे, पटकन भडका होत आहे त्याचा लगेच. नाही का? साडी सांभाळ. पीठ तर कालून घ्या. हा बेसन पीठ काला ना. काल तुम्ही थांब, पहिले तेल तर टाकून दे. आता काय कडक कडक वडे बनवायच्यात वाटतं. कडक डेअरी तसे कसे कडक झालते. झारे आणला का? झाले आणले मी. दादाला आता सकाळी पावा घेऊन यायचा तर विसरून गेले. आता ती म्हणतो मला उशीर होईन यायला. तर आम्ही आणू ना, काय लय लांब आहेत काय. टाकू दिदी जाईन गाडीवर घेऊन येईन 1 मिनिट. दीदीला लय उलास आहे जायचा. बस का? बस बस बस, लय नको. हे कशामुळे लावले, हवा इकून तिकून निघली का बरं राहतं. हे दुसरं छोटा तुकडा घे, छोटा. तुला हवा लागायची नाही. राहू दे राहू दे. हा, बस. ते हवा आली की इकडं माझ्या अंगावर जाळ येते. ही चूल आहे ना एकदम परफेक्ट झाली नाही. पहिले तिकडे चूल घातली होती, तिथं ऊनच यायचं. ही कशी योगशी आता दोघं बसतात सावलीला, आणि हाईट बी वाढली तिची एकदम मीडियम मध्ये. आहे का नाही का. पहिले झोपून होत्या ना, उभा लावल्या. आता पाणी टाकतो आणि एक कालून घेतो. हळद टाकन ते थोडीशी. हळद नाही टाकायची. हाताने हाला ना असं. तो थांब ना अहो, गं. ते चाकूची धार जाईल. नाही जात. हा, टाका. जाळ पुढे घाल, जाळ हा, मग टाका. घाल. चालू कर गं. ऊन पडलंय तर हे बघा, आता मी स्वतः स्पेशल वडे बनवतोय. टाका पटापट. तेल गरम झालेलं हा, आहे. टाकतो टाकतो. त्याला स्वयंपाक नाही केला म्हणून सुधरा नाही त्यांना जास्त. पोटाने बसता येत नाही. खुर्चीवर बसा. खुर्चीवर पटापट असं असं वाळता येईल. आणि हे कधी पिठावर सुद्धा डिपेंड. सुकं पीठ
टाकलं का लय भारी होतं. लय पातळ खालून- पीठ भजून हा, ठेवलं का करपा वडी नरम लागलंय होतं. ना. हा, ते कर पडते. तुम्ही लय चेपटे केले का काय की लोखंडाच्या कढईला जिथं आग लागते का तिथं जास्त तापत येईल. द्या पटकन टाकून. हे वडा चिटका लागला ना त्याला तव्याला. आता वडे झालेत काढून. आता मी कांद्याचे भजे बनविणार आहे. द्या इकडं. हे टोपल्यान घसरते बाई हे ठोत भर तिकडं ते पुळण. सुडते आता ते. हे तू एक कांद्याच्या भज्याच्यात काढ. हे बघा असं कालून घ्यायचं सगळं. आता आणि बेसन पीठ लागत घे अजून. मन नाही लागत पण तिकडं दे. हे बघा असं पीठ झालं पाहिजे. असं टाकायचे. गरम गरम कांद्याचे भजे खायला या सर्वजण. तेल खरंच गरम झालंय ते. एकदम कडक कडक होते मस्त असे ना. असे गोळे बनवून नाही टाकायचे मग ते नरम होते. असे 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 मला सांगता येई ना असेच टाकायचे. आता डायरेक्ट सगळे झाल्यावर दाखव. आता नको दाखवू काही. आता कांदा भजी आता रेडी येत. त्याला तोंडी लावायला आता हिरव्या मिरच्या तळून घेते. द्यावं ते इकडं. घ्या हो मॅडम. हा द्या. जरा कवळ्या कवळ्या मिरच्या आणायच्या तर निभर निभर आणल्या तिखट लागायला. हे बघा जाळच नाहीये त्याच्यामध्ये. जाळ असता की तडतड वाजल्या असत्या मिरच्या. छान छान मिरच्या तळ्यात मस्त. मीठ मीठ टाकी द्यायचं आता. जाळ घेऊ का मागे. नमक चमक सरदारची सरदार नमक चमक. हा रेसिपी नमक चमक. हे बघा कडक कडक मस्त कांदा भजे झाले. दाजीनी बघा कसे मस्त वडे बनवलेत. आणि आता कांदा भजे खाणार आम्ही आणि एकदम मज्जाच मजा. हिरव्या मिरच्या तळल्यात टेस्ट मस्त मस्त. घ्या. एकदम बेस्ट. मला कांदा भजीच आवडते. लय भारी. वड्याची टेस्ट बघत आहे. छान छान झाले. आता बघ मी वडा खातो जबरदस्त. तर तुला मिरची तिखट आहे का? छान तिखट नाही. बाय या सगळे जण वडा खायला कांदा भजे खायला. चॅनलला नवीन असलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लाईक करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद. बाय.